कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी दोन्ही नेत्यांची भेट होत असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा. बटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाडीला सुद्धा दिलाय. दिल्लीच्या निकालानंतर राऊतांनी काँग्रेसवर केली टीका, तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी शेवटपर्यंत ताणाताणी केल्याचाही दावा. गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांचा साठा केला तर वेगळा पक्ष उभा राहील. नाशिकमधल्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याची चर्चा. मुंडेंना मानणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचंही पंकजा मुंडेंचं मत. अजित पवारांना पत्नी आणि मुलाला निवडून आणता आलं नाही. अजित पवारांच्या राज ठाकरेंवरील टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर. तर राज ठाकरेंना मुलाला निवडून आणता आलं नाही, अजितदादांनी केलं होतं वक्तव्य. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सुरेश धसांच्या भूमिकेला आभाडांचा विरोध. तर हत्या झालेली असताना माफ करा असं सांगणं योग्य नाही. याच न्यायानं कराडला सुद्धा माफ करण्याची मागणी तुम्ही करणार का, आभाडांचा सवाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राहुल सोलापूरकरची माफी. वेदांनुसार आंबेडकर ब्राह्मण ठरतात. सोलापूरकरच्या नव्या दाव्यानं आता वाद. पुण्यातील घराबाहेर सुरक्षा वाढवली. संजीव राजे नाईक निंबाळकरांची चौकशी अखेर 5व्या दिवशी संपली. तर फलटणसह पुण्यातल्या निवासस्थानी आयकर विभागाची छापेमारी. तपासात अधिकाऱ्यांकडून कुठलीही जप्ती नाही, संजीव राजेंची माहिती. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात कोणत्याच राज्याकडून तक्रार नाही. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे खासदार विशाल पाटलांना उत्तर. तर धरणाची उंची वाढू देणार नसल्याचं सरकारकडून कोल्हापूर सांगलीतील शेतकऱ्यांना आश्वासन. राज्यातील धरणं 70% भरलेली. गतवर्षीच्या तुलनेत 20% जास्तीचा पाणीसाठा. सर्वाधिक 76% जलसाठा नाशिक विभागात. तर यंदा पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता. आरटीई 25% प्रवेशाची आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन सोडत. तर 14 ते 15 फेब्रुवारीपासून पालकांना मुलांच्या प्रवेशाचे मेसेज येणार. राज्यातील 1,09,111 जागांकरिता 3,05,161 अर्ज. मध्य रेल्वेकडून रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी उद्या ब्लॉक. तर रोहा अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजेपासून पावणे 4 वाजेपर्यंत ब्लॉक. कोकणातील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होणार. रत्नागिरी शहरातील वीज पुरवठा दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहणार. तर उच्चदाब वाहिनी उभारण्याच्या कामासाठी हा वीज पुरवठा बंद. कुवारबाव, मिरजोळे, एमआयडीसी, शिवाजीनगर आणि खेडशी या गावातील वीज पुरवठ्यावर सुद्धा याचा परिणाम होण्याची शक्यता. पुणे जिल्ह्यातील जीबीएस रुग्णसंख्या आता आटोक्यात. तर गेल्या 24 तासात एका बाधिताचीच नोंद. रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं. 184 संशयितांपैकी 155 रुग्णांमध्ये जीबीएस आढळला. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.